नमस्कार. आपण 3 जून 2025च्या ANN न्यूज नेटवर्कमधल्या काही निवडक बातम्यांवर आज जरा सविस्तर बोलूया. यात स्थानिक प्रशासनाचे निर्णय आहेत, नागरिकांचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि काही सामाजिक उपक्रम पण आहेत. म्हणजे बघा, पिंपरी चिंचवडमधील हवा गुणवत्ता सुधारण्यापासून ते कोकणातील शेतकऱ्यांच्या आंदोलनापर्यंत. आणि मग मान्सूनची तयारी आहे, नागरिकांच्या तक्रारींचं काय होतंय यावर पण बातमी आहे. तर या बातम्यांमधून काय महत्त्वाचं दिसतंय आणि प्रशासनाचा प्रतिसाद कसा आहे हे जरा समजून घेऊया. पहिला मुद्दा घेऊया. पिंपरी चिंचवड हवा गुणवत्तेसाठी ब्रिटिश उच्चायुक्तांसोबत एक कार्यशाळा झाली. कमी उत्सर्जन क्षेत्र म्हणजे लो इमिशन झोन किंवा LEZ. ही एक चांगली आंतरराष्ट्रीय भागीदारी वाटतेय, नाही का? हो, अगदी. आणि LEZ म्हणजे सोप्या भाषेत शहराच्या काही भागात जास्त प्रदूषण करणाऱ्या गाड्यांना बंदी घालणं किंवा मग शुल्क लावणं. अच्छा. लंडनमध्ये हे यशस्वी झाले असं म्हणतात. ट्रान्सपोर्ट फॉर लंडनने केले हे. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्याचा हा प्रयत्न दिसतोय. म्हणजे हे दाखवतं की आता आपल्याकडचे पर्यावरणाचे प्रश्न सोडवायला आंतरराष्ट्रीय पातळीवरचे उपाय आणि सहकार्य याचा विचार होतोय. पण हे आपल्या शहरांमध्ये म्हणजे पुण्यात किंवा पिंपरी चिंचवडमध्ये लागू करणं कितपत सोपं जाईल? परिस्थिती तर वेगळी आहे आपली. बरोबर आहे. आव्हानं तर खूप आहेत. म्हणजे आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी आहे, लोकांचा प्रतिसाद कसा मिळेल, अंमलबजावणीसाठी यंत्रणा उभी करणं, हे सगळं आहेच. हो ना, या सगळ्याचा विचार करावाच लागेल. पण निदान सुरुवात करणं महत्वाचं आहे. प्रशासन याबद्दल गंभीर आहे हे तरी दिसतंय यातून. बरोबर. आता दुसऱ्या बातमीकडे वळूया. नवी मुंबई कोकण भवनवर किसान सभेचं आंदोलन झालं. हो, ती बातमी पाहिली. त्यांचं म्हणणं आहे की रायगड आणि नवी मुंबई परिसरात जमिनी घेतल्या गेल्यामुळे त्यांची शेती गेली, उद्ध्वस्त झाली. हां, बघा, परत तोच मुद्दा आला, विकास विरुद्ध पारंपरिक जीवनशैली. पण याला फक्त संघर्ष म्हणून बघण्यापेक्षा मला वाटतं पुनर्वसनाच्या प्रक्रियेत काय चुकतंय किंवा काय कमी पडते हे बघायला हवं. म्हणजे फक्त नुकसान भरपाईचा विषय नाहीये हा. नाही, अजिबात नाही. त्यांच्या भविष्याचं काय, त्यांच्या उपजीविकेची हमी काय आणि या सगळ्या प्रक्रियेत त्यांचा सहभाग किती, हे प्रश्न महत्वाचे आहेत. त्यांनी पुनर्वसन सहआयुक्तांना निवेदन दिलंय, म्हणजे ते प्रक्रियेत राहूनच लढतायत. ठीक आहे. आता एक तिसरा मुद्दा. खालापूर तालुक्यात 2 शाळा, भारती अकॅडमी आणि सनशाईन इंटरनॅशनल, ह्या अनधिकृत ठरवल्यात. अरे बापरे. आणि त्यांना मोठा दंड पण लावलाय. गट शिक्षण अधिकाऱ्यांनी पालकांना सांगितलंय की तिथे प्रवेश घेऊ नका म्हणून. हे तर थेट मुलांच्या भविष्याशी खेळण्यासारखं आहे. अगदी. यातून शिक्षण क्षेत्रात नियम पाळणं किती महत्वाचं आहे आणि प्रशासनाची देखरेख किती गरजेची आहे हेच दिसतंय. हो. अनधिकृत शाळा म्हणजे फक्त कागदपत्रांची गोष्ट नसते. तिथे शिक्षणाचा दर्जा काय असेल, मुलांची सुरक्षा, यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. खरंय. पालकांनी पण प्रदेश घेण्याआधी शाळेची सगळी माहिती, मान्यता तपासायला हवी. हे परत एकदा अधोरेखित झालंय. प्रशासनाने कारवाई केली हे योग्यच, पण प्रश्न हा आहे की अशा शाळा सुरूच कशा होतात. बरोबर. आता जरा प्रशासनाच्या तयारीबद्दल बोलूया. 2 बातम्या आहेत. एकीकडे पिंपरी चिंचवडीचे आयुक्त आषाढी वारीसाठी तयारी करत आहेत. हो, वारकऱ्यांच्या सोयीसुविधांबद्दल. हो, त्यात कमतरता नको म्हणून निर्देश दिलेत. पालखे मुक्कामाच्या जागेची पाहणी केलीय. आणि दुसरीकडे उरणमध्ये खासदार पावसाळापूर्व कामांचा आढावा घेत आहेत. नाले सफाई, झाडं छाटणं वगैरे. अगदी. पाणी साचू नये म्हणून काय करायचं याच्या सूचना दिल्यात. दोन्ही ठिकाणी प्रशासन कामाला लागलेलं दिसतंय. हो, आणि हे दोन्ही प्रतिसाद महत्वाचे आहेत. कारण एकीकडे वारीसारखा मोठा सोहळा आहे जिथे लाखो लोक येतात, आणि दुसरीकडे पावसाळ्यासारखी नैसर्गिक आपत्ती आहे ज्याचा परिणाम मोठ्या लोकसंख्येवर होतो. म्हणजे प्रशासनाची कसोटी लागते इथे. नक्कीच. यातून त्यांची कार्यक्षमता आणि नागरिकांप्रती असलेली जबाबदारी दिसते. वेळेवर तयारी केली तर नंतरची गैरसोय टळते, धोका कमी होतो. उरणमधनं अजून एक बातमी आहे, पण ती सकारात्मक आहे. अच्छा. माजी आमदार मनोहर भोईर यांनी 25 दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी प्रत्येकी 20,000 रुपयांची मदत दिली आहे. आणि समाजाला एकत्र येऊन काम करायचं आवाहन पण केलंय. अरे वा, हे खूप छान आहे. स्थानिक पातळीवरची सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वाचं हे उत्तम उदाहरण आहे. हो ना. कारण कसं आहे, शासकीय योजना सगळ्यांपर्यंत पोहोचायला कधीकधी वेळ लागतो किंवा त्या पुरेशा नसतात. अशावेळी असे वैयक्तिक किंवा सामूहिक प्रयत्न खूप महत्वाचे ठरतात. गरजू लोकांना लगेच आधार मिळतो आणि समाजातील एकोपा वाढायलाही मदत होते. बरोबर. आणि आता शेवटची बातमी घेऊया रत्नागिरीतून.
तिथल्या जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग असं म्हणाले की नागरिकांच्या समस्या शक्यतो स्थानिक पातळीवरच सुटाव्यात. यासाठी त्यांनी लोकशाही दिनाचा प्रभावी वापर करण्यावर भर दिलाय. म्हणजे ज्या दिवशी नागरिक थेट अधिकाऱ्यांसमोर तक्रारी मांडू शकतात. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. प्रशासनाचं विकेंद्रीकरण आणि लोकाभिमुख कारभार याचा हा गाभा आहे असं मला वाटतं. म्हणजे कसं? म्हणजे बघा, जेव्हा लोकांच्या तक्रारींचं निवारण त्यांच्याच गावात, तालुक्यात जलद गतीने होतं, तेव्हा त्यांचा प्रशासनावरचा विश्वास वाढतो. नुसते अर्ज देऊन उपयोग नाही, त्यावर कारवाई व्हायला हवी. बरोबर. त्याने प्रशासन अधिक उत्तरदायी बनतं. अगदी. तर आज आपण ह्या बातमीपत्राचं जे विश्लेषण केलं, त्यातून स्थानिक प्रशासन वेगवेगळ्या आघाड्यांवर कसं काम करतंय याची एक चांगली कल्पना आली आहे. हो. म्हणजे पर्यावरणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आहे, विकासाच्या प्रक्रियेतील संघर्ष हाताळण्याचा प्रयत्न आहे, नियम पालनावर भर आहे, मोठ्या कार्यक्रमांची आणि आपत्तींची तयारी आहे, सामाजिक मदत आहे, तक्रार निवारण आहे, बरेच पैलू दिसले. बरोबर. प्रशासकीय प्रतिसादाचे हे वेगवेगळे चेहरे आहेत. पण यात एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे, जो या बातम्यांच्या पलीकडे जातो. कोणता? ची गरज एकीकडे आणि दुसरीकडे स्थानिक लोकांच्या अपेक्षा, पर्यावरणाचं रक्षण यांच्यात खरा समतोल साधला जातोय का? हा मोठा प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे स्थानिक पातळीवर समस्या सोडवण्याच्या ज्या घोषणा होतात आणि प्रत्यक्ष जमिनीवर जी अंमलबजावणी होते, यात अंतर किती आहे यावरही विचार करायला हवा.